घोडे गावात थरारक गोळीबार, उपचारासाठी नेले असताना रुग्णालयात घुसून हत्या. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे भर दिवसात झालेल्या गोळीबारात नितीन सिरसाट यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास नितीन सिरसाट हे आपल्या कुटुंबियांसोबत घोडेगाव येथील घोरपडे हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या उपचारासाठी आले होते. तेथे थांबले असताना अचानक 4 अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्याच्या सहाय्याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात सिरसाट गंभीर जखमी झाले. हॉस्पिटल परिसरात अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत असलेल्या सिरसाट यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे तेथेही आरोपींनी पाठलाग करत पुन्हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या दुसऱ्या हल्ल्यात सिरसाट यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारासाठी नेलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात घुसून गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये, हेड कॉन्स्टेबल बंडू भागवळ, नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर, चालक उत्तरेश्वर मोराडणे व इतर कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले. या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पूर्व वैमनस्य किंवा वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, प्रत्यक्षदर्शीची चौकशी तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भर दिवसा परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे घोडेगावसह संपूर्ण नेवासा तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक करून घटनेमागील कारण स्पष्ट करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वादावादी झाली आणि त्याच्यातूनच फायरिंगची घटना घडलेली आहे. यामध्ये नितीन सिरसाट जे आहेत तर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तो जखमी झालेला आहे. यामध्ये आणखी 2 संशयित असल्यामुळे त्यांचा देखील तपास सुरू आहे. एक वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे. यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे. यामध्ये आणखी 2 संशय जे आहेत की जे त्यावेळी म्हणजे ज्यांच्याबद्दल सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत. सर, कशावरून हा राडा घडला, काही प्राथमिक माहिती? नाही, प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही, परंतु त्यांचे आपसातले जे काही जुने वाद आहेत तर त्यांच्यातून झालेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे. टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.